विशेष अशी बाब सांगितलेली. ते काय म्हणतात की तुम्हाला खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या यशाचं स्वरूप आणि त्यांचं व्यक्तिगत महात्म्य किंवा महत्त्व तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, देन यू शुड लुक ॲट दी डायबॉलिक सिस्टम थ्रू विच ही हॅज इमॅन्सिपेटेड मिलियन्स ऑफ अनटचेबल्स. म्हणजे बाबासाहेबांच्या खऱ्या अर्थाने यशाची गाथा किंवा त्यांचं अचिव्हमेंट जे आहे हे जर तुम्हाला आणि त्यांचं महत्त्व जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्या हितल्या डायबॉलिकल सिस्टम, डायबॉलिकल महत्त्वाचा हेवी वर्ड आहे, मुद्दाम मी ते डायबॉलिकल म्हणजे इथली राक्षसी व्यवस्था आणि त्यातून अस्पृश्यांची काय मुक्ती हे समजून घ्यावं लागेल. तर धम्मक्रांती समजून घ्यायला आपल्याला आधी काय समजून घ्यावं लागेल, इथली व्यवस्था समजून घ्यावी लागेल. हे तुम्हाला मान्य आहे का? मला तरी मान्य आहे. कारण तुम्ही बाबासाहेबांचं एक इफ यू ट्रेस, पुढं बनतेंनी असं म्हटलेलं आहे, अँड ट्रेस द सक्सेसिव्ह स्टेजेस ऑफ ही अँड हिज फॉलोअर्स ट्रॅव्हलिंग फ्रॉम हिंदुइझम टू बुद्धिझम. फार मार्मिक बोललेले. म्हणजे एवढंच करून भागणार नाही तर ते बाबासाहेब स्वतः आणि त्यांचे अनुयायी यांनी टप्प्याटप्प्याने मजल दर मजल हिंदू धर्माकडून बौद्ध धर्माकडे त्यांचा जो प्रवास आहे तो देखील तुम्हाला समजून घेणं आवश्यक. तर आपण समजून घेतलं पाहिजे की नाही? हां, तर मग आता मुद्द्यावर आलो आपण. याची सुरुवात बाबासाहेब असं करतात बघा. पहिल्यांदा त्यांनी एक थेसिस लिहिलं, कास्ट जेनेसिस देअर मेकॅनिझम डेव्हलपमेंट 17 मध्ये. लगेच बाबासाहेबांनी ॲनालिसिस ऑफ कास्ट लिहिलं है ना. तर हे एक प्रकारचं नाही का, एक आपण असं म्हणतो ना लायन रोर्स, म्हणजे जसं सिंहनाद करणं. हां, गर्जना आहे ती. हां, भीम गर्जना आहे. त्याचं मुहूर्त काय म्हणतात, एक नीव राखा बाबासाहेब. आणि ते म्हणतात आय एम डिस्गस्टेड. सुरुवात बघा किती छान आहे. या संपूर्ण व्यवस्थेला, डायबॉलिकल सिस्टमला बदलण्यासाठी त्याची सुरुवात आहे. तुम्ही शोध घ्या, तुम्हाला ते ॲनालिसिस ऑफ कास्टमध्ये आय एम डिस्गस्टेड ऑफ हिंदूज अँड हिंदुइझम. एकदम परफेक्ट. बिकॉज का, तो बाबासाहेब म्हणतात आय एम कन्व्हिन्स्ड दॅट दे चेरिश रॉंग आयडियल्स. म्हणजे थेट त्यांच्या हृदयाला त्यांनी हात घातले. हां, मुळावर घाव. मला किळस वाटतं या व्यवस्थेचं म्हणतात. का, तर माझी खात्री पटलेली आहे की ह्या चुकीच्या आदर्शांचं हे उदात्तीकरण करतात. उधो करणं. आता तुम्ही बघता ना, गोमूत्र अमुक हे आणि बरोबर आहे ना. हां, तर आता मी सॉरी. हां, तर चुकीच्या गोष्टींचं उदात्तीकरण करतात. आणि हेही तेवढ्याच महत्त्वाचं आहे की त्यांचं सामाजिक जीवन सुद्धा चुकीच्या पद्धतीवर आधारित आहे. हां, केवळ ते चुकीच्या आदर्शांचं उदात्तीकरण करत नाही, त्यांचं जीवन पद्धतीवर आक्षेप आहे बाबासाहेबांचा. दे लीड अ रॉंग सोशल लाईफ, ज्याच्यातून माणूस, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे बाबासाहेबांना, की ज्या जीवन पद्धतीचं ते अनुकरण करतात त्याच्यामध्ये समता नाही आहे, स्वातंत्र्य नाही आहे, बंधुता नाही आहे आणि न्याय नाही आहे. म्हणजेच माणूस तिथं उत्क्रांत होऊ शकत नाही. कहू शकतो. हां, म्हणून त्या जीवन पद्धतीला माझा आक्षेप आहे. हां, आणि पुढं फार महत्त्वाचं सांगतात, माय क्वारल विथ हिंदूज अँड हिंदुइझम इज
नॉट ओव्हर देअर इम्परफेक्शन. म्हणजे ह्या ज्या त्रुटी आहे याच्याशी माझा झगडा नाही आहे, माझं जे भांडण आहे यांच्याशी म्हणजे आम्हा सर्वांच्या वतीने ते भांडत होते, झगडत होते. बाबासाहेब काय म्हणायचे, मी 8 कोटी अस्पृश्यांचा नेता आहे. फक्त महाराजांचा नाही म्हटलेलं आहे. प्लीज लिसन, कारण आपल्याला धम्मप्रचार प्रसार करायचा आहे. बनते असं म्हणतात की डॉक्टर आंबेडकर डिड नॉट कन्फाईन हिमसेल्फ टू महाराष्ट्र, ही डिड नॉट कन्फाईन हिमसेल्फ टू इंडिया, ही वॉज अ युनिव्हर्सल मॅन. बनते म्हणतात ही वॉज अ न्यू काइंड ऑफ मॅन, ही वॉज रिअल बोधिसत्व ऑफ द मॉडर्न वर्ल्ड, अशी स्तुती करतात बनते. म्हणून एक बोधिसत्व दुसऱ्या बोधिसत्वाला कसं पाहतो हा आपला हा. तर ह्या त्रुटींवर आक्षेप नाही म्हणतात बाबासाहेब. ते म्हणतात माझा झगडा जो आहे इट इज मच मोर फंडामेंटल, म्हणजे ते फार मूलभूत आहे. माझा जो झगडा आहे तो मूलभूत आहे, अशा किरकोळ गोष्टींसाठी नाही आहे की मला सवलत द्या, नाही का, मला शिक्षण द्या, या सगळ्या इम्पॉर्टंट आहेत पण ते मूलभूत नाही आहे. मूलभूत काहीतरी वेगळं आहे बाबासाहेबांचं. मूलभूत आहे ते येतो आपण त्या विषयाकडं. इट इज ओव्हर देअर आयडियल्स, म्हणजे तुमचा आदर्शच मला मान्य नाही आणि म्हणून जुन्या ऑर्डरला प्युरिफाय करण्याचं काम बाबासाहेबांनी एक प्रोजेक्ट हातात घेतलं. पण ही प्रोजेक्ट साधी नाही आहे की हे बिल्डिंग आहे, नाही का, किंवा ते आपण 7 आश्चर्याविषयी अभ्यास करतो आपण, नाही का, असं एखादं प्रोजेक्ट बांधण्याविषयी नाही. हे संपूर्ण मानवी जीवनामध्ये आमूलाग्र बदल आणणं आणि त्यांना अप्रबुद्ध अवस्थेतून बुद्धत्वाप्रत नेण्यासाठी व्यवस्था स्थापन करणं हा प्रोजेक्ट आहे बाबासाहेब. आर यू गेटिंग द पॉईंट? ओके. आणि मग म्हणतात, मग एक उपायसुद्धा सांगतात, तुमचं आंदोलन कसं असलं पाहिजे. अ मुवमेंट ऑफ द अनटचेबल मस्ट मीन ओपन वॉर. म्हणजे आता तुम्ही युद्धच्या दृष्टीने विचार नका करू, तुमचं आक्रमण एवढं प्रबळ पाहिजे, प्रहार असा पाहिजे. या प्रस्थापित व्यवस्थेवर हल्ला असा तुम्ही चढवला पाहिजे की जगामध्ये, नाही का, असंख्य अणुशक्ती त्याच्यामध्ये समावलेला असलं पाहिजे. एवढं ऊर्जावान हल्ला झाला पाहिजे हे म्हणतात. अ मुवमेंट ऑफ अनटचेबल्स. मी जरी बौद्ध असलो तर माझं ते धम्मक्रांती अजून अव्याहतप्रमाणे काय, एक दिवसासाठी आपण शरणगमन करत नाही, है ना, सातत्याने आपण शरणगमन करतो शेवटच्या श्वासापर्यंत. तर तो जो धम्मप्रचार प्रसार आहे तो कायम तेवत ठेवणं हा त्याच्या मागचं. म्हणून तुमचा हल्ला कसा असला पाहिजे, इट शुड बी अ ओपन वॉर. ओपन वॉर म्हणजे केवळ सैनिकच युद्ध करतो असं नाही. जे काय अनिष्ट आहे, जे द्वेषयुक्त आहे, जे अन्यायकारक आहे, या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध लढणं, झगडणं, संघर्ष करणं म्हणजे एक युद्ध आहे. अहिंसक असं याच्यामध्ये, हिंसक असं काही नाही. पण आपल्याला हत्यार दिले ना, बुद्ध, धम्म आणि संघ, त्याचा उपयोग करून बाबासाहेब म्हणतात तुम्ही एक मोठं आंदोलन केलं पाहिजे. अच्छा, तर कुठल्या व्यवस्थेबद्दल बाबासाहेबांना किळस वाटतं, तर 2 उदाहरण आपण पाहिलं पाहिजे. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण सगळेजण स्वतःला असं समजतो की मी अस्पृश्य समाजातून आलो. किती लोकांना माहिती आहे की अस्पृश्य समाजा व्यतिरिक्त अन्य समाजसुद्धा जे बाबासाहेबांच्या संशोधनाअंती, कोण सांगू शकतं? चला, आणखीन 2 कम्युनिटीज बाबासाहेबांनी विशेष करून त्यांनी त्याचा मांडणी केलेली. अनटचेबल्स, अनसिएबल. अनसिएबल म्हणजे पाहता क्षणी विटाळवणं. अनटचेबलमध्ये आता पाहता क्षणी विटाळवणं. तर हे कम्युनिटी कुठे आहे? तामिळनाडूत आहे. पुरदवन्नन
वॉल्यूममध्ये हे सगळं आलेलं आहे. पुरद वर्णन तिथं त्यांना असं उद्देशून बोलतात. अनसिएबल म्हणजे पाहता क्षणी विटाळून. म्हणजे अशा या किळसवाणी व्यवस्थेचं बाबासाहेब काय करणार आहे. हां, म्हणजे बुद्धभूमीची निर्मितीकडं या सगळ्यांना त्यांना घेऊन जायचं आहे. तिसरी कम्युनिटी आहे ती आहे अनअप्रोचेबल. हे केरळमध्ये, आता तुम्हीच ठरवा, तुम्ही आपण सगळे काय म्हणतो, जय भीम महाराष्ट्र, नाही का, पण केरळचा प्रश्न मांडतायत बाबासाहेब, तामिळनाडूचा प्रश्न मांडतात. आता थोड्या वेळाने आपण उत्तर भारताचं बघणार आहोत. तर मग भारतीय झाले का महाराष्ट्रीयन झाले बाबासाहेब? हां, बोधिसत्व हा वैश्विक असतो, तो असं मर्यादित नसतो. त्याचं चित्तसुद्धा काय असतं, वैश्विक असतं. तर तिथल्या जो मलबार केरळमधला जो अनअप्रोचेबल म्हणजे असा कोणतरी आपल्याला अप्रोच होतो, म्हणजे येतो आहे आपल्याजवळ, ते देखील विटाळतात, त्यांनीसुद्धा विटाळ होतो. आणि विशेष बघा, यांची जी व्यवस्था होती, खानपान, उपजीविकेचं साधन, तो अनसिएबल रॅट इटर होता. रॅट इटर कळलं, म्हणजे उंदरं मारून त्यांनी उपजीविका करायची आणि रात्रीचं निघायचं त्यांनी, कारण दिवसा त्याला पाहिलं तर पनिशमेंट आहे ना. आणि तो डॉग इटर आहे ना, त्याला डॉग इटर म्हटलं आहे, त्याने कुत्रं मारून खायचं. मग ही किळसवाणी व्यवस्था आहे का नाही? तर याच किळसवाणी व्यवस्थेचं काय करायचं आहे आपल्याला. बाबासाहेबांनी काय केलं आहे, ही इज ट्राईंग टू फॉर्म अ न्यू ऑर्डर. म्हणजेच अशुद्ध भूमीला ते काय करतायत, हां, हे नाही करणार आहे. 3% लोक करू शकत नाही. आला, हे बौद्ध माणूसच करू शकतो आणि बाबासाहेबाचे अनुयायीच करू शकतात, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर ह्या अशुद्ध भूमीला बाबासाहेबांनी प्युरिफाईंग दी इम्प्युअर लँड झालं. आता दुसरं एक उदाहरण बघू, उत्तर भारतातलं. या सिस्टमला गोबरा म्हटलं आहे. गोबरा म्हणजे शेण, गोबर. तर तिथल्या एक सिस्टम होती की जो शेतमजूर होता त्यांनी शेतावर जर काम केलं आहे का, तर त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी दिलं पाहिजे ना, वेजेस ज्याला म्हणतो. वेजेस नव्हतं, त्याच्याऐवजी जे ते गाई म्हैस जे अन्न प्राशन करत होते, रुमिनेट करायचे, म्हणजे रवंत करणं म्हणतो ना. हां, तर ते अपचन झालेलं जे काय आहे ते कशा वाटे निघायचं, डिस्चार्ज करायचं. मग त्या शेणाला त्या मजुराने सुकवायचं, मग त्यातलं ते धान्य काढायचं, मग त्या धान्याला धुवायचं, परत त्याला सुकवायचं, आणि मग त्याचं पीठ दळून. किळसवाणी आहे का नाही? हा उत्तर प्रदेशची सिस्टम आहे गोबरा. हां, तर तुम्हाला हे 2 उदाहरणं पुरेसं आहे. अजून एक छोटंसं उदाहरण देतो. कतवा म्हणून एक कम्युनिटी आहे राजस्थानमध्ये. बघा, व्याप्ती वाढली ना बाबासाहेबांची. तामिळनाडू, केरळ, UP, आता कुठं गेलो आपण, राजस्थान. गुजरातचं पण आहे. मोदी जो प्रधानमंत्री है वो ऐसे ही नहीं है, उसके ऊपर भी बाबासाहेब के एहसान. तर त्या कतवा कम्युनिटीमधून एक माणूस आहे ना, तीर्थाटनला जातो. हे वॉल्यूम 5मध्ये तुम्हाला सगळं वाचायला मिळेल. आणि तीर्थाटन करून आल्यानंतर एक प्रथा असते लोकांना जेवू घालणं वगैरे. तर तो जेवण देतो. तर आता तो स्वतःच गरीब, भिकारी, दारिद्र्यामध्ये जगणारा, पण त्याला एवढं त्या हे असतं त्याच्या ह्याचं तीर्थाटनाचं की तो तूप आणतो कर्ज काढून आणि जेवणामध्ये तूप वाढतो. आता तूप खाणं हे प्रतिबंधित होतं अस्पृश्यांना. कॅन यू इमॅजिन? आणि मग ही वार्ता त्या
गावामध्ये पसरतील. मग गावातले सवर्ण त्या कतवा कम्युनिटीवर काय करतात, हल्ला करतात. येत आहे लक्षात? हां. आणि मग त्याला चोपतात आणि त्यांच्या कुटुंबाला बहिष्कृत करतात. आता मला थोडंसं तुपाविषयी बोलायचं आहे. काल आम्ही डोंगरदिव्यांच्या घरी जेवण केलं, तर पुरणपोळी होती. त्याच्यावर तूप टाकलंच असेल ताईंनी, काय ना? हां. पण तूप आणताना त्यांनी काय काय विचार केला असेल? गोवर्धन नाही, अमूल आणा, अमूल नाही, चितळे आणा. हे सगळं आता टॉप क्वालिटीचे आहेत, त्याला आपण म्हणतो ब्रँडेड आहेत, नाही का? पण एका काळी ज्या अस्पृश्य समाजाला तूप खाण्यापासून कायदेशीर धार्मिकदृष्ट्या प्रतिबंधित करण्यात आलं होतं, तो समाज आज काय खातोय? खातोय ना? कुठला? राजस्थानवाला बी खातोय, महाराष्ट्रातला, हां. तर हे अशुद्ध भूमीला बाबासाहेबांनी काय केलेलं आहे? हां, तुम्ही भौतिक अर्थाने पाहू नका, कारण आध्यात्मिक अर्थाने भंतेंनी काय सांगितलं? लेईंग डाऊन ऑफ द लॉ फॉर क्रिएशन ऑफ हार्मोनियस अँड पॉझिटिव्ह सोसायटी इज ऑल्सो बिल्डिंग बुद्धा लँड. म्हणजे बुद्धभूमीची निर्मिती. आणि ह्याला पाठबळ देण्यासाठी अजून एक उदाहरण देतो. हाकुयू आपण संदर्शन साधना करतो, म्हणजे प्रॅक्टिस करतो ना, रेफ्यूज ट्रीला समोर ठेवून, बरोबर आहे ना? व्हिज्युअलायझेशन. हां, त्याच्यावर तो जॅपनीज जे होऊन गेलेले जे ऐतिहासिक गुरु आहे हाकुयू, त्याचं भंतेंचं हे संदर्भ आहे. सॉंग्स ऑफ मेडिटेशन म्हणून. तर त्या सॉंग्स ऑफ मेडिटेशनमध्ये हाकुयू काय म्हणतात? हां, एक मिनिट. हां, आउटसाइड लिव्हिंग बीइंग म्हणजे नो बुद्धा. आउटसाइड लिव्हिंग बीइंग म्हणजे मानवाच्या पलीकडे बुद्धत्व नाही आहे, आउटसाइड. नो लिव्हिंग बीइंग, नो बुद्धा लँड. फार महत्त्वाचं आहे. आणि तुमचं संविधान जर तुम्ही पाहिलं तर हेच सिद्धांत बाबासाहेबांनी माणसाला केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. माणूस हा साध्य आहे, साधन नाही आहे, तो साध्य येतो. म्हणजे त्याचा विकास हेच काय आहे? हां, त्याला हा बेसिक सेंट्रल आहे ते. वाय? बिकॉज नो लिव्हिंग बीइंग, नो बुद्धा लँड. आलं लक्षात? पण इतर जे व्यवस्था आहे त्याच्यामध्ये केंद्रस्थानी कोण आहे? गंगा, जमुना, यमुना, सरस्वती, ईश्वर. आहे का ना? शॉर्टमध्ये सांगतोय तुम्हाला पटण्यासाठी. तर आपल्या धर्मामध्ये म्हणजे बौद्ध धर्मामध्ये आणि विशेष करून बाबासाहेबांच्या दृष्टिकोनामध्ये माणूस हा केंद्रस्थानी आहे आणि तो साध्य. ही इज द एंड इन हिमसेल्फ. कॉन्स्टिट्यूशनबद्दल बोलताना बाबासाहेब असं म्हणतात. आणि मग ह्या व्यवस्थेलाच, ह्याच अशुद्ध भूमीला बाबासाहेब आंबेडकर काय करतात? शुद्ध भूमीमध्ये निर्माण त्याला प्युरिफाईंग दी इम्प्युअर लँड असं म्हणू शकतो. आता याची सुरुवात पण झालेली आहे ना. हे तर त्यांनी फक्त इम्प्युरिटी दाखवलं आपल्याला. तर हे करत असताना बाबासाहेबांनी थेट आपल्याला एक संदेश दिलेले, ते मी तुम्हाला शेअर करतो. बाबासाहेब काय म्हणतात? आवर बॅटल इज नॉट फॉर पॉवर. म्हणजे आमचा जो लढा आहे, संघर्ष आहे, तो सत्तेसाठी नाही आहे. पॉवर मीन्स पॉलिटिकल पॉवर. आवर बॅटल इज नॉट फॉर वेल्थ. म्हणजे संपत्तीसाठी पण नाही आहे. अब मेरा 2 फ्लैट है, 2 है ना, ये सब बाबा साहब की पुण्य ही है ना. हां, पर बाबासाहेब असे म्हणतात की आवर बॅटल इज नॉट फॉर वेल्थ, आवर बॅटल इज फॉर फ्रीडम. आणि आपण काय वाचतो? लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रेटर्निटी.
तर लिबर्टी आणि फ्रीडममध्ये अंतर आहे ना. लिबर्टीमध्ये तुमचे पॉलिटिकल राईट्स येतात, तुमचे सिव्हिल राईट्स आहे ना, पण फ्रीडममध्ये विमुक्ती, चित्त विमुक्ती. तर आपला लढा कशासाठी आहे? विमुक्तीसाठी आहे, मुक्तीसाठी आहे थोडक्यात. चला, चित्त विमुक्ती जरा मोठं झालं. विमुक्त व्हा, सगळ्या अज्ञानातून तुम्ही मुक्त व्हा आधी. म्हणजे तुमचं थोडक्यात बाबासाहेबांना कदाचित असं म्हणायचं असेल की तुमचा स्पिरिच्युअल डेथ होऊ द्या, आध्यात्मिक मृत्यू झाली पाहिजे. आणि त्याच्या पुढचा जो त्यांचा स्टेटमेंट आहे तो तेच सिद्ध करतो. ते म्हणतात, आवर बॅटल इज फॉर रेक्लेमेशन ऑफ ह्युमन पर्सनॅलिटी. म्हणजे आमचा जो लढा आहे तो मानवी उत्क्रांतीसाठी आहे. थोडा शब्द मी चेंज केला. रिक्लेमेशन ऑफ ह्युमन पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तित्वाचा दुरुस्तीसाठी आहे. तर व्यक्तित्व दुरुस्त करणं म्हणजे तू उत्क्रांत होणं. पण उत्क्रांत होणं हा जरा आणखीन तर हे वाक्य बाबासाहेबांचं, तर हे विजन आहे बाबासाहेबांचं. म्हणजेच बाबासाहेबांना एक नवीन व्यवस्था निर्माण करायचं. आणि नवीन व्यवस्था म्हणजे धम्मराज्य म्हणा. ह्यालाच आपण बुद्धभूमीच्या निर्मितीने केलेली वाटचाल म्हणू शकतो. आणखीन पुढं जाऊन मग बाबासाहेब म्हणतात ते एक वेगळ्या पद्धतीने डेमोक्रेसीला डिफाईन करतात. लेईंग डाऊन ऑफ लॉ म्हटलं आहे ना, तर डेमोक्रेसी आपल्याला म्हणजे पार्लमेंटरी डेमोक्रेसी मिळालेलं आहे. मिळालं का नाही? तर त्याबद्दल काय म्हणतात बाबासाहेब? तर तुम्ही ते एब्राहम लिंकनचं ऐकलं असेल, आणखीन एक ऐकलं असेल, रक्तविरहित नाही, रक्ताचं थेंब ना सांडता. पण हे वाचा, हे ॲनायलेशन ऑफ कास्टमधलं आहे आणि हे बौद्ध धर्माशी सुसंगत असलेला. काय म्हणतात बाबासाहेब? डेमोक्रेसी इज नॉट मिअरली अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे लोकशाही हे केवळ शासन पद्धती नाही आहे. इट इज प्रायमरली इट इज अ मोड ऑफ ॲसोशिएटेड लिव्हिंग. म्हणजे मूलतः ते काय आहे किंवा प्रथमतः ते काय आहे? सामाजिक सजीवन आहे. ॲसोशिएटेड संघ काय आहे? ॲसोसिएशन ऑफ पीपल हू आर गोईंग फॉर रेफ्यूज. म्हणजे अशा लोकांचा जे शरणगमन करणारे लोक आहेत. इथं बाबासाहेब काय म्हणतात? इट इज प्रायमरीली अ मोड ऑफ ॲसोशिएटेड लिव्हिंग. म्हणजे एक संघ जीवन, संघटित जीवन व्यतीत करणं, मैत्रीपूर्णरित्या म्हणा किंवा बंधुभावाने नांदणं, त्याला ते लोकशाही म्हटलेलं आहे. आणि कंजॉईंट कम्युनिकेटेड एक्सपिरियन्स म्हणजे आपण संपर्क करतो ना संघामध्ये. एक दुसऱ्याच्या घरी पण जातो, आपला अनुभव शिबिरावरनं आल्यावर शेअर करतो. त्याच्या मागं काहीतरी एक शास्त्र आहे, सायंटिफिक रिझन आहे. तर बाबासाहेब इथं म्हणतात की डेमोक्रेसीमध्ये कंजॉईंट कम्युनिकेटेड, यू हॅव टू कम्युनिकेट युअर एक्सपिरियन्स. आणि म्हणतात इट इज इसेन्शियली ॲन ॲटिट्यूड ऑफ रिस्पेक्ट अँड रेव्हरन्स टू युअर फेलो बीइंग. अख्खा बौद्ध धर्माचा सार आहे तो. इट इज रिस्पेक्ट अँड रेव्हरन्स टुवर्ड्स युअर फेलो बीइंग. म्हणजे प्रत्येक सहकार्याबद्दल, फेलो बीइंग म्हणजे या देशातला कुणी असो, कुणी आपला ज्याला आपण शत्रू समजू किंवा ज्याच्याशी आपलं बिनसलेलं आहे असा व्यक्ती जरी असला तर त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काय असलं पाहिजे? रिस्पेक्ट असलं पाहिजे, आदर असलं पाहिजे टुवर्ड्स युअर फेलो बीइंग. तसं हे बाबासाहेबांची आयडिया आणि पॅटर्न होतं. हे त्यांना प्रस्थापित करायचं होतं थ्रू डेमोक्रेसी.
तुमच्या लक्षात येतं आहे हाऊ बाबासाहेब इज ट्राइंग टू बिल्ड अ न्यू ऑर्डर, धम्मराज्य और बिल्डिंग बुद्धालय. ही वॉन्ट्स अ सोसायटी wherein you respect and revere your fellow being. म्हणजे अशी व्यवस्था त्यांना अभिप्रेत होती की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येकाचा आदर करणार. हां, आणि बाबासाहेब तिथं त्याच्या आधी त्यांनी एक गोष्ट सांगितलेली, अ सोसायटी, बघा नीट नोट करा, अ सोसायटी विच डज नॉट हॅव रिस्पेक्ट फॉर ह्युमन पर्सनॅलिटी इज अ बँड ऑफ रॉबरर्स. किती घणाघाती अंमला आहे. अ सोसायटी विच डज नॉट हॅव रिस्पेक्ट फॉर ह्युमन पर्सनॅलिटी इज अ बँड ऑफ रॉबरर्स. म्हणजे ज्या समाजामध्ये इतर मानव मात्राविषयी किंवा मनुष्य मात्राविषयी आदर नाही ते समाज नसून ती चोरांची टोळी. त्याच व्यवस्थेला बाबासाहेबांनी कशात रूपांतरित केलं? इट इज ॲन ॲटिट्यूड. त्यांना काय म्हणायचं? कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल की आय वॉन्ट अ सोसायटी वेअर देर विल बी ॲटिट्यूड और रिस्पेक्ट अँड रेव्हरन्स टू ऑल फेलो बीइंग्स. येतं आहे लक्षात? तर दिस इज बिल्डिंग बुद्धालय. त्या चोरांच्या टोळीला, त्या व्यवस्थेला बाबासाहेबांनी कशात रूपांतरित केलेलं आहे? हां, तर आपल्याकडे वेळ होतो आहे. दुसरं एक बनतेंनी सांगितलेली गोष्ट आहे. हां, बनते म्हणतात बाबासाहेब डिड नॉट रिगार्ड बुद्धिझम ॲज फिलॉसॉफी. ते काय म्हणतात की बाबासाहेबांनी बौद्ध धर्माकडं एक तत्त्वज्ञान म्हणून पाहिलेलं नाही. मग काय म्हणून पाहिलेलं आहे? त्यांनी त्याकडं एक साधन म्हणून पाहिलेलं आहे. काय म्हणून पाहिलेलं आहे? साधन म्हणून. आणि या साधनाचा उपयोग सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकासासाठी त्यांनी त्याचा उपयोग बौद्ध धर्माला. आणि एवढंच नाही तर म्हणतात ऑलराऊंड इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट, म्हणजे मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने बाबासाहेबांनी विचार केलेला. हे न्यू ऑर्डर आहे. ओल्ड ऑर्डरमध्ये काय आहे सांगतो तुम्हाला बाबासाहेबांच्या शब्दात. ओल्ड ऑर्डर म्हणते कास्ट सिस्टम इज अ थेफ्ट ऑफ डिग्निटी. पहिलं वाक्य आहे. जुन्या व्यवस्थेमध्ये तुमच्या आत्मसन्मानाला चोरून घेतलेले आहे. रिस्पेक्टच नाही तुम्हाला. तुम्ही खाली बसायचं. अजूनही UPमध्ये लोक खाली बसवतात आणि ते वर बसतात. सवर्ण लोक वर ठाकूर, आणि तो असा बसलेला असतो दबकून. बरोबर आहे ना? हां, म्हणून बाबासाहेब म्हणतात की कास्ट सिस्टम इज थेफ्ट ऑफ डिग्निटी. म्हणजे तुझा आत्मसन्मान चोरलेलं आहे या व्यवस्थेने, कास्ट सिस्टम. ब्राह्मणवादाने काय केलेलं आहे? तुमचा आत्मसन्मान काय केलेलं आहे? तुमचा स्वाभिमान चोरून. इट इज अ थेफ्ट ऑफ डिग्निटी. डिग्निटी, तुम्हाला डिग्निटी नव्हती त्या काळात. पुढं म्हणतात इट इज अ थेफ्ट ऑफ वर्क. इट इज थेफ्ट ऑफ अपॉर्च्युनिटीज. तुम्हाला आता संधी उपलब्ध आहे ना, किती? डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर, सायंटिस्ट, MBA, BSc, MTech, IIT, ऑपॉर्च्युनिटीज आहे. ते सगळं त्यांनी हिरावून घेतलं होतं. अँड दॅट इज दी ओल्ड ऑर्डर. त्याच ऑर्डरला बाबासाहेबांनी आता काय केलं आहे? रूपांतरित केलेले. तुम्ही कुठं जाता आता? एक आमच्या मित्राची मुलगी MS करायला गेली US ला, PhD करते आता. ऑपॉर्च्युनिटी. आय मायसेल्फ स्लममध्ये राहत होतो. EME इंडियन आर्मी म्हणजे इलेक्ट्रॉनिकल मेकॅनिकल इंजिनियर्समध्ये मी. ऑपॉर्च्युनिटी. तर हे नवीन ऑर्डरची काय आहे? किमया आहे.
हां, आणि सर्वांगीण विकास तेवढंच केलं नाही माझ्यासाठी बाबासाहेबांनी, का खूप काय केलेलं आहे. आपण संविधानात्मक बघू आणि मग शेवटी जाऊ. त्या इथं अनैतिकता होती. फायनली त्या थेफ्ट ऑफ याच्यामध्ये ते काय म्हणतात, इट इज थेफ्ट ऑफ डिग्निटी, अपॉर्च्युनिटी, वर्क अँड फायनली इट इज थेफ्ट ऑफ लाईफ. म्हणजे तुमचं जीवनच त्यांनी काय केलेलं आहे, चोरून घेतले. अमानुषपणे तुम्हाला जगवलेले. आता अमानुषपणे जगणं आणि आपल्याकडे वेळ नाही हो. राधाकृष्णनला बाबासाहेब असे बोललेले, काय म्हणले, राधाकृष्णन म्हटला की आमची संस्कृती अभेद आहे. हे संवाद आहे, हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ. त्याची दखल बाबासाहेबांनी घेतलेली. म्हटलं आमच्यावर एवढे आक्रमणं झाले, परकीय आक्रमण, पण आमची संस्कृती टिकून राहिली, अभेद राहिली. बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिले. बाबासाहेब म्हटले की इट इज अ विक्शियस आर्ग्युमेंट. म्हणजे हे दुष्ट युक्तिवाद आहे. काय म्हटले, हे युक्तिवादच दुष्ट आहे. राधाकृष्णनला तुम्ही त्याचं टीचर्स डे सेलिब्रेट करता आहे का नाही, तुम्ही नाही. तर बाबासाहेब म्हटले की हे विक्शियस आर्ग्युमेंट आहे. द सर्वायवल, मिअर सर्वायवल, म्हणजे केवळ जगणं हा तुमच्या ह्याचा पुरावा असू शकत नाही, नाही का. आणि मग ते प्रश्न उपस्थित करतात. एखादा माणूस चोरी करून पण जगतो. व्हॉट इज इम्पॉर्टंट, ऑन व्हॉट प्लेन यू हॅव सर्वाइव्ह. राधाकृष्णनला म्हणतात 5000 वर्ष तुमची संस्कृती अभेद राहिली ना, तर कशा पद्धतीने तुम्ही जगलात ते महत्त्वाचं आहे. द क्वेश्चन इज हाऊ यू सर्वाइव्ह, हाऊ यू लिव्ह. कुठल्या स्तरावर तुम्ही जगलात. भीक मागून पण जगता येतं 100 वर्ष, मग ह्याला काय जगणं म्हणायचं का, असा प्रश्न आहे बाबासाहेबांचा. चोरी करून पण जगता येतं, मग हे काय जगणं आहे का. कारण तुम्ही ते पारधींना चोरी करायला शिकवलं आहे ना, ती पण कम्युनिटी आहे, मग ह्याला संस्कृती म्हणायचं आहे का. येतं आहे लक्षात. हां, आणि मग पुढं त्याला म्हणतात की सन्मानपूर्वक जगता आलं पाहिजे. अशी संस्कृती आहे का तुझी. अरे हाँ, डिग्निटी. अभी आपको हमको सबको डिग्निटी है, फ्रीडम ऑफ स्पीच है, मैं बैठा है आप सुन रहे है क्या. तर हे बिल्डिंग बुद्धा लँड आहे. तर एक मुद्दा आहे की या संविधानामध्ये बाबासाहेबांनी हे अनीतीने जगणारे लोक आहेत, रानटी आहे ते. रानटी अशा अर्थाने तुम्ही त्या ॲनालायझेशन ऑफ कास्टच्या प्रिफेस जर वाचला, प्रिफेस म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रस्तावना, त्याच्यामध्ये एक बोल्ड स्टेटमेंट आहे बाबासाहेब. तुम्ही सगळ्यांना सांगा, ते सार आहे तो बाबासाहेबांच्या विजनचा. ते काय म्हणतात की आय शॅल बी सॅटिस्फाईड if I am able to realize the Hindus that they are sick people of India. कळलं. हां, ते म्हणतात मला संतुष्टी वाटेल जर मी या हिंदूंना समजू शकलो की ते विकृत लोक आहेत, आजारी पडलेले लोक आहेत, मनोरुग्ण आहेत ते. का, बिकॉज देअर सिकनेस इज इंजुरियस टू माय हेल्थ अँड हॅपीनेस. है का नहीं. अभी क्या चल रहा है, हाँ, 50 करोड़ लोग नहा लिए, लेकिन मेरा पानी खराब हो गया ना, वो पानी पे मेरा भी हक है क्या, नहीं है. हाँ, और वो जो वित्तीय हानि हुआ, लेकिन समर्थन ऐसा होता है कि हमने वित्त इकट्ठा किया, बाजार बन गया उसका. तो धर्म बाजार नहीं. बात कुछ समझ रहे हैं आप. हां, तर ह्यासाठी या अनैतिक
या विकृत लोकांना सुसंस्कृत करण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये एक विशेष मूल्याचं समाविष्ट केलं. दॅट इज कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणजे संविधानात्मक नीतिमत्ता. मोठं आहे ते, मी शॉर्टमध्ये सांगतो. आणि याविषयी बाबासाहेबांना 3 अशा गोष्टी आहेत की जे जगाच्या विद्वानांना आव्हान आहे. यामध्ये ते बाबासाहेब म्हणतात, सोशल सायंटिस्ट डू नॉट नो दॅट पॉलिटिक्स इज नॉट डिफरंट फ्रॉम एथिक्स. म्हणजे राजनीती करणं हे तुम्ही नीतिमत्तेपासून विभक्त करता येत नाही. ही गोष्ट समजलेली नाही. त्यांना असं वाटतं, त्या तज्ज्ञांना, की राजकारण आणि एथिकल जीवन जे आहे म्हणजे नीतिमत्ता, हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि नीतिमत्ता नसेल तरी मी राजकारण करू शकतो, असा समज आहे. असं सध्या चालू आहे. म्हणून हा प्रावधान आहे. कोणता? संविधानात्मक नीतिमत्ता, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. मोठं आहे पण वेळ नाही आपल्याकडे. पण सोशल सायंटिस्ट लोकांचा असा शब्द आहे, सोशल सायंटिस्ट लोकांनी हे असं इट्स ॲन अस्टाउंडिंग प्रोपोजिशन, म्हणजे आश्चर्य करणारा प्रस्ताव आहे की राजकारण करायचं पण नीतिमत्ते अभावी. शक्य आहे काय? कोलमडलं सगळं, छितू होतं आहे. किळसवाणी आहे महाराष्ट्राचं राजकारण. उदाहरण आहे, उदाहरण म्हणून. आपल्याला राजकारणाशी काय संबंध नाही. दुसरी गोष्ट आहे, जे जगातल्या तत्ववेत्यांना बाबासाहेबांनी ते म्हणतात की हे जे सोशल सायंटिस्ट आहेत, पॉलिटिकल सायंटिस्ट आहे, त्यांना समतेविषयी माहिती नाही म्हणतात. काय म्हणतात? असं म्हणणं हे काय साधं नाही आहे, त्याच्या मागं काहीतरी आहे ना, असल्याशिवाय बोलणार नाही. ते म्हणतात त्यांना कळलंच नाही बोले. भारतामध्ये नुसतीच असमानता नाही आहे. त्यांना काय वाटतं? देर इज इनइक्वॅलिटी. पण बाबासाहेबांना तसं नाही ना वाटत. देर इज ग्रेडेड इनइक्वॅलिटी. या व्यवस्थेमध्ये केवळ असमानता नाही आहे, श्रेणीबद्ध असमानता आहे. ग्रेडेड इनइक्वॅलिटी. तू मोठा, तुझ्यापेक्षा त्याच्यापेक्षा, नाही का? तर हे जे उतरंड आहे, हायरार्की जे आहे, ते त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलेलं. आणि शेवटचं उदाहरण देतो मी, ते आहे संविधानाचंच आहे. बाबासाहेब म्हणतात की सोल ऑफ डेमोक्रेसी, हे व्हॉल्यूम 1मध्ये तुम्ही वाचू शकता. सोल ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीचा जो आत्मा आहे, आपण आत्मा नाही सार म्हणू. जो सार आहे, इसेन्स आहे, तो काय आहे? 1 मॅन 1 व्हॅल्यू. आता वोटला जरा बाजूला ठेवा. 1 मॅन 1 व्हॅल्यू म्हणजे एक मूल्य प्रस्थापित करणं, हे बुद्धभूमीची संकल्पना आहे. एक मूल्य. आपला विषय काय आहे? बिल्डिंग बुद्धालँड. थ्रू दी कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेबांना एक माणूस एक मूल्य निर्माण करा. कारण बौद्ध धर्म ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो की मित्र असेल, आचार्य असेल, काय धम्मचार्य असेल, सहाय्यक असेल, तो मूलतः काय आहे? आणि रिस्पेक्ट अँड रेव्हरन्स. असं नाही की तो उपाध्याय म्हणून, नाही का, इज समथिंग ग्रेट, असं आपल्या बुद्ध धर्मामध्ये नाही. आणि भंतेंचं तसं शिकवण नाही, बाबासाहेबांचं मुळीच नाही. तर एक मूल्य प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांची धडपड होती. आणि काय म्हणले बाबासाहेब की दुर्दैवाने, अनफॉर्च्युनेटली, the constitutional lawyers are dominated by antiquate concepts or ideas. दुर्दैवाने जे संविधानाचे तज्ज्ञ आहेत जगातले,
ते पुराणमतवादी आहेत. त्यांना असं वाटतं की संविधान म्हणजे फक्त राजकीय ढाचा, इट इज अ पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे असं त्यांना वाटतं. पण बाबासाहेब म्हणतात टाईम हॅज कम टू टेक बोल्ड स्टेप्स. म्हणजे आता वेळ आलेली आहे, आपल्याला काहीतरी धाडसी पाऊल उचलावे लागेल आणि त्या संविधानामध्येच आर्थिक जे काय पॉलिसीज आहे त्याला डिफाईन करावं लागेल. ते चूक झाली बोले त्यांची. त्या सगळ्यांनी असं त्यांची अशी समज आहे. आज पण जे कायद्याचे विद्यार्थी आहेत त्यांना काय वाटतं, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे एक पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे, शासन पद्धतीचा एक ढाचा आहे. पण बाबासाहेब त्या मताचे नाही आहे, हे सिद्ध झाले. काय म्हणतात मग ते त्यांच्या शब्दात मी तुम्हाला सांगतो आणि मग आपण इट हॅज लेफ्ट the economic structure to take shape given to it by those who are in position. म्हणजे जो आर्थिक पॉलिसीज आहे, इकॉनॉमिक पॉलिसीज आहे, आर्थिक धोरण आहे, ते येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सोपवण्यात आलेले. तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. तुम्ही बजेट ऐकता हां. त्यांच्याकडे पैसे नसताना ती लाडकी बहीण योजना आणली. पण लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी त्यांनी तुमच्या शिक्षणाचं सगळं बजेट, हेल्थ काढून घेतलं. तर हे पॉलिसीज आहे, याला इकॉनॉमी म्हणत नाही. बाबासाहेब म्हणतात आपलं इंडियन इकॉनॉमी फॉल्टी आहे. काय आहे? फॉल्टी म्हणजे there is defect, and therefore it creates crime. ये बाबा साहब ये मेरे पास है, ये डिफेक्टिव है और डिफेक्टिव असल्यामुळं ते इट जनरेट्स क्राईम. चोरी करायला, गुन्हा करायला, टॅक्स चोरायला आपण उदाहरण बघतो. तो परफेक्ट असला तर काय होईल, तो इमानाने येऊन तुम्हाला टॅक्स देईल. तुम्ही पण टॅक्स भरता घराचा, कॉर्पोरेशनला आहे ना. एक मजली तुम्ही एक अनऑथराईज बांधता, भाड्याने देता, पण त्याचा टॅक्स नाही भरत. हे बाबासाहेबांना सांगायचं. तर ही वॉन्टेड एथिकल जीवन जगता आलं पाहिजे असा एक मोठा प्रपंच बाबासाहेबांचा होता. आणि सरते शेवटी आपल्याला या बुद्धभूमीच्या पथावर किंवा या धम्मक्रांतीचा जो ज्योत आहे तो पुढं नेण्यासाठी 1936 पासून बाबासाहेबांचं काय आहे ते पॅटर्न आणि आयडिया. 1936ला बाबासाहेबांनी महारांचं परिषद घेतलेलं आहे. आहे ना, मुंबई इलाका महार परिषद. पण ते महारांचं नव्हतं. 31 मे ते 1 जून 3 दिवस. संत लोक पण त्याच्यात 1 दिवस होते आणि 1 दिवस मातंग लोकांना एकत्र आणलं. हे क्लिअर आहे, असू द्या. तर त्या दारिद्र्य आणि असाक्षर लोकांपुढं काय म्हणत होते बाबासाहेब, आपल्याला धर्मांतर करायचं आहे. मी नावाडी आहे, म्हणजे असं म्हटले नाही ते, पण म्हणतात नावाडी जसा आपल्याला पैलतिरी नेण्यासाठी पूर्वतयारी करतो तसं माझ्यावर जबाबदारी आलेली. तर हे तुम्ही इथं बसलाय, मी बसलोय, आपली तयारी कधी झालेली आहे. म्हणजे बुद्धभूमीची जी निर्मितीचं जे फाउंडेशन आहे. आणि असंही बाबासाहेब म्हटले, मी तुम्हाला कसं सांगू की धर्मांतर म्हणजे काय. तुम्हाला सावध करून जातो मी. तुमच्या मिलिंद कॉलेजमधले बहुत विद्वान लोक जन्माला आले, पण त्यांचं सगळ्यांचं असं मत आहे, बऱ्याच लोकांचं, सर्वांचं नाही, की धर्मांतर हे पॉलिटिकल स्टंट आहे. एका प्राध्यापकाचं म्हणणं आहे. दुसऱ्या प्राध्यापकाचं म्हणणं आहे, काल परवा तो बोलला की ती स्ट्रॅटेजी आहे बोले आणि त्याचे परिणाम पण आहेत.
पण बाबासाहेब स्वतः काय म्हटले त्या परिषदेमध्ये, जसं त्याचे वेगवेगळे कारणं सांगितले बाबा, सामाजिक कारणं आहे ना, टप्प्याटप्प्याने, शेवटी आध्यात्मिक कारणं सांगितलेली, आणि म्हटलं माझं जे धर्मांतर आहे त्याच्या मुळाशी काय आहे, आध्यात्मिक कारण. तर आपण इथं सगळेजण आहोत त्या आध्यात्मिक कारणासाठी आहोत आणि आपल्या मुक्तीसाठी आहे. आपल्याला बुद्धभूमीची निर्मिती करायची आहे आणि बुद्धभूमीची निर्मिती म्हणजे ही फार व्यापक आहे. जसं बनते कायदा प्रस्थापित करणं, ज्याच्यातून माणूस पूर्णत्वास जाईल, थोडक्यात सिंपल, हां, त्याचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट होईल, तो बुद्धत्व निर्वाणसुद्धा प्राप्त करेल. पण आता करू शकतो का आपण? तुम्हाला असं एक प्रकारचं नाही का ह्याच्यात ठेवलेलं आहे, काय यू आर ऑन युअर टोज म्हणतो आपण, की भाकर घर, त्याच्यातच तुमचा वेळ जातो. तुमच्या उत्कर्षासाठी वेळ कुठं आहे? पण आपल्याला अशी व्यवस्था निर्माण करायची आहे, म्हणजेच बुद्धभूमीची निर्मिती करायची, जे बाबासाहेबांनी केले. मी अधिक बोललो असेल तर मला माफ करा. इथं मला बोलवलं, रत्नध्वज आहेत, रत्नवंश होते, हां, नीलरत्न सर आहेत, अनेक धम्मचारी आहेत, नाव राहिलं तर मला माफ करा. धम्ममित्र डोंगरदिवे होते, बालेराव सर होते. सगळ्यांनी एक टीम म्हणून नाही का काम केलं हे यशस्वी करण्यासाठी. धम्मचारी सत्यवीर आहेत, मगाशी सुंदर गीत गायलं. हां, सगळेजण तुम्ही आलात, मला बोलवलं, धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.